काकीकडे जेव्हा मी गेले तेव्हा मला कळली एक 7वीतली मुलगी त्या बिल्डिंगमध्ये काम करते, कारण तिला तिच्या ट्युशनच्या फीस द्यायच्या असतात. एवढी मेहनत करतात ना. आता हे सगळं ओल्ड झालं. आता ती त्या घरात कोणाकडे गेली? तिची आई आहे तिथे. काका काहीतरी खाण्यात बिझी आहेत. गुड मॉर्निंग. आता आम्ही निघालोय पुण्यामध्ये. आम्ही माझ्या मित्राच्या कॅफेमध्ये मीटअप अरेंज केला होता, तर आम्ही सगळ्यांना भेटण्यासाठी आता जातोय. तिथे आम्ही सगळ्यांना भेटून लवकर घरी येऊ, कारण काकीच्या फ्रेंड्सना भेटायचं आहे. So hi Ankita. Hello. I'm so happy that finally you've come to Pune. Yes. And you've come to my new place. It's called our house. And I'm really excited कि मैं आपको यहाँ का best खाना खिलाऊं. तो let's start with something memories of Mumbai. मैं आपको थोड़ा पानी पूरी टेस्ट कराना चाहता हूँ. चलेगा. Because I'm sure आपको Big Boss House में पानी पूरी तो नहीं मिला होगा. नहीं मिला, सिर्फ दिखाया था. Okay. तो आज हम आपको best पानी पूरी खिलाएंगे. Okay guys, let's have some पानी पूरी. और बिग बॉस से बाहर आने के बाद मैं पहली बार पानी पूरी खा रही हूँ. Really? हाँ, नहीं खाई पानी पूरी. तो हमने स्पेशली आपके लिए ये कार्ड बनाया है. ओके. जहाँ पे आपको पानी पूरी, दही पूरी, बहुत सारी वैरायटीज मिलेगी. एंड वी रियली वांट दैट यू एंजॉय द फूड टुडे, बिकॉज मुझे पता है बिग बॉस में खाना मिलना नहीं मिल रहा था. नॉट दैट इजी. कमाना पड़ रहा था. एक्चुअली कमा के खाया है. आई होप यू लाइक इट. सो आई हैड समथिंग, मुझे कुछ पूछना था कि समझो अगर आपको अर्थ हाउस में एक दिन बिताना है, तो आप कौन से 3 लोगों को लेके आओगे यहाँ पे, एंड द होल डे यू विल स्पेंड हियर, और आपको पूरा दिन आपको करना क्या है अर्थ हाउस में, व्हाट एक्टिविटीज यू विल बी डूइंग हियर. 3 लोगों को तो मैं नहीं लेके आ सकती. अगर बिग बॉस के बाद यहाँ पे आ रही हूँ तो मुझे लगता है मैं मेरी पूरी बी टीम को यहाँ लेके आना पसंद करूँगी. सो माई इंटायर बी टीम विल बी हियर. और कुछ नहीं, हम वहाँ पे जो करते थे वही यहाँ पे करेंगे, खाएंगे और गप्पे. वहाँ तो खाना इतना नहीं मिल इसलिए रहा था, हमें but I'm डांटा गया sure था. यहाँ पे बहुत kitchen में मिलेगा. अटैक होने वाला है. हाँ. So surely we'll give you something good today. मैं आपके लिए एक सरप्राइज भी है आपके लिए, क्योंकि मैंने आपके सारे एपिसोड देखे और मैंने एक देखा है कि वहाँ खाना मिलना बहुत मुश्किल था. तो मैंने वो सारे एपिसोड्स का मिल के मैंने एक ऐसा खाना तैयार किया है जिसको खाने में आपको कम से कम आवर्स लगेंगे, घंटे लगेंगे. एंड एक चैलेंज है कि वो पूरा खाना आपको कंप्लीट करना पड़ेगा अकेले को, या आप आपके फ्रेंड्स को भी उसमें यू कैन कम्युनिकेट विद देम. चलेगा. एंड यू कैन हैव द फूड. सो आई एम ट्राइंग दैट वो सरप्राइज बहुत जल्द आपके साथ में वो टेबल पे रहेगा, एंड आई होप यू लाइक इट. So let's meet your friends. Yes. Come. Let's go. फोटो काढ जाऊ नका तितक्यात. ग्रुप फोटो पण आपण काढूया एक. ग्रुप काढूया. कोण करता? माझ्या फोटो कोण करता? जी. ते ना काढ. कुठे कितीला आहेस तू? 8 स्टँडर्ड. Big fan. हाँ. खूप रडारड केली नाही. अरे जस्ट सेइंग ना. काय झालं? अरे काय भेटलीस रडली? ना तू बबड्या आता. काय रडत होती पण? हे सोनू काय झालं? बाहेर गेली इथे आली. हा? आई. हे बबड्या, काय रडते पण तू? ड्रीम पूर्ण झालं ना तुझं सोनू. काय रडते? हा? हे बबड्या, काय रडते ते तर सांग. नाही आणलं ना, आलो ना आपण, भेटलीस ना, मी प्रॉमिस पूर्ण केलं ना. हा, बाबांनी प्रॉमिस पूर्ण केलं ना. हा, चल. आता कोकणात घेऊन जाते मी तुला. कोकणात यायचंय का तुला फिरायला? अहो, हा? त्या दिवशी तुम्ही बाहेर पडलात, बापरे, म्हणजे ते एकदम डीपी दादा एवढा रडला नाही तेवढी रडली. आणि नंतर एकदम माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज पण आहे, तर ते म्हणजे बाबा दाखवायचे नाही नाही. नाही, दाखवा मला. काय रडली? नको ना सोनू. आता भेटलीस ना. हा? बरं, चल. कुठे राहता तू? मी पिंपळे करून राहतो, प्रॉब्लेम अलिबागचा आहे. अच्छा. अलिबाग सर. पण आता मी रडायचं नाही.
बघ मी मी सगळ्या खूप रडले बिग बॉस मध्ये, कोटा पूर्ण केलाय मी. तू नको रडू, मी सगळं पूर्ण करून आले. ओके झालं ना. नाही से थँक्यू. ठीक आहे बाय. मी कोकण आपलोच असा. चला बाय बाय. पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. आनंदी राहा. चला खूप छान आनंदी राहा. या बाजूला आहे, त्याच्यासोबत खेळायचं. थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. तिला खूप इच्छा होती भेटायची. मग So घेऊन मी यायचं. आधी नाही, ती नांदेडमध्ये असते अच्छा ना. हा. काही नाही, हिला भेटले मी. बरं तरी कमीच दिलंय, पेशन्स ठेवलंय. थँक्यू थँक्यू. हा हा घड ना. लागलं पटकन. हो हो. हाय. पण ते जरी लांब गेलेले तुम्हाला दाखवले ना, तरी त्यांचा आतमध्ये मला फुल सपोर्ट होता. म्हणजे ते नेहमी सांगायचे. उलट शेवटपर्यंत त्यांचं असं होतं की मला माहितीये मला ट्रॉफी नाही मिळणार, पण तू घेऊन जा, की निदान ती कोकणात ट्रॉफी जाऊ दे. कोल्हापूर मार्गे नेऊ आपण, पण कोकणात नेऊ, असं होतं त्यांचं. हो मला सांगितलं. पण बिग बॉसने एकदम मस्त नाव दिलं बरं का, महाराष्ट्रात. मग तेव्हा मला असं तेव्हा जाणवलं पहिल्यांदा की म्हणजे मी काहीतरी केलंय. नाही तर मला असं वाटत होतं मी काही करत नाही, कारण भांडण मी स्वतः करायला गेले असं एकही भांडण केलं नाही मी तिथे. त्यामुळे मला असं वाटायचं की बापरे, म्हणजे मी काही करत नाहीये की काय आतमध्ये. पण नंतर ती क्लिप दाखवली तेव्हा असं वाटलं की ठीक आहे, सुरुवात वेगळी झाली पण केलं मी काहीतरी. तुझं बोलायचीच ना त्याला आवडायचं, म्हणजे अजून बोलली पाहिजे होते असं वाटत होतं. म्हणजे तू निक्कीला बोलायचीस किंवा अजून कोणाला बोलायचीस तर ते आवडायचं. म्हणजे तो तिच्यासोबतची तुझी भांडणं असायची ना, ती खूप सगळ्यांना आवडायची. हे मला बाहेर आल्यावर कळलंय. त्यांच्या मुलाला ती पाय ओढलेला दिसून आम्ही एवढं हसलो ना भयानक. आम्ही रिपीट तो सीन बघितला दोघींनी. मी अजूनही बघितला नाहीये. म्हणजे मी रील्स मध्ये बघितलं, पण मी एपिसोड्स नाही बघितले काही. म्हणजे बघायची इच्छाही नाही मला. तो स्पेशल सीन होता. आम्ही बॅक करून परत बघत होतो. पण हेच असतं ना की आता आतमध्ये मला ओरडलं होतं की तू चुकीचं वागलीस, आणि मला स्वतःला जाणवत होतं की बापरे मी काहीतरी चुकीचं केलंय, पण रिग्रेट नव्हतं कारण तो वागला तसा होता. त्याच्यामुळे मी ती माझी रिॲक्शन होती त्याच्या ऍक्शनला, त्याच्यामुळे मला असं काही वाटलं नव्हतं. पण बाहेर आल्यावर कळलं की लोकांना ते खूप आवडलं होतं, पण आतमध्ये आम्हाला काही कळत नाही ना की काय आवडतंय किंवा कसं बाहेर काय. आता ते घागरावाला जे बाहेर फेमस झालं, मी नॉर्मल बोललेली गोष्ट होती ती, आतमध्ये माहीतच नाही की काय एवढं. मी नॉर्मल बोललो सोडून दिलं, ते बाहेर कळलं की ते खूप फेमस झालं. खूप म्हणजे खूप जास्त सगळ्यांनी रील्स पण बनवल्या. हो त्याच्यावरती बघितलं ते. हो ते आम्हाला दाखवली होतं, क्लिप दाखवली होती सूरजचं नंबरवाली. ते गणपतीच्या वेळेला दाखवली. त्याला म्हणजे काही काय त्याला त्यांनी स्टडी केलाच नाहीये का? नाही तो शाळेत नाही गेलाय, त्याच्यामुळे त्याला ते तेवढं हे नाहीये. आणि कालचा व्लॉग पण मस्त होता तुमचा जेवलेला सूरजच्या. हा तो तिकडे आम्हाला सांगायचा की मी जेव्हा चपात्या वगैरे बनवायचे ना, की खूप छोटी चपाती आहे, तर जनरली कोकणात ज्या साईडच्या बनतात त्या साईडच्या चपात्या मी बनवायचे. त्याला ती जाड भाकरी खायची सवय होती ना, त्यामुळे तो सांगायचा की तू आमच्या घरी गावी तुला भाकरी आणि चटणी देतो खायला, तुला कळेल कशी असते ती. मग आम्ही त्या सांगितलं, मी बोललेलं त्याला की मी येईन. म्हणजे काल आम्ही गेलो तर त्याच्या घरी मस्त भाकरी चटणी शेतात बसून खाऊन आलो. तुम्हाला जेव्हा तुम्ही जे बायकोने बसायचं तर तुम्ही सगळेजण हा सोफा पिकनिक स्पॉट आमचा. त्यावेळेला ती फ्रुट्स घेऊन आली होती तुम्हाला, जान्हवी, हा. तुम्हाला फ्रुट्स खा, तेव्हा अभिजित असं उठून. तो थोडासा वाटला की तिथून तेव्हा वाटलं की ही जोरात नाहीये. हो हो हा हा घे ना. असं असं मला भीती वाटेल ना लग्नाची.
Ankita, I'm that's my good. partner here. And he also has a restaurant in Mumbai, Spices and Flavors, चौपाटी पे पता है? गिरगांव चौपाटी पे बाबूलाल मंदिर के पहले. ओके ये आपका सबसे फेवरेट खाना क्या है वेजिटेरियन में? What kind of food you like? मतलब spicy, medium spicy या what? मीडियम स्पाइसी दाल खिचड़ी. दाल खिचड़ी. दाल You खिचड़ी. love दाल खिचड़ी. Yeah, I love दाल. मैं अगर आपको आज दाल खिचड़ी को कुछ अलग तरीके से अगर सर्व करूंगा, पता ही था मुझे. आप ट्राई कर सकते हो कुछ. यस पक्का. क्योंकि जब आप अर्थ हाउस में आए हो और आप जब यहाँ पे मुझे मिलने आए हो, आई एम श्योर समथिंग डिफरेंट विल कम ऑन द टेबल. श्योर. तो आज हम आपको Let's कुछ try. नया ट्राई कराएंगे. अंकिताला भेटून मला खूप छान वाटलं आहे, कारण की अंकिताला भेटायसाठी मी जेव्हा तिने फर्स्ट पोस्ट टाकली होती तेव्हा मी माझ्या इंस्टाग्रामवरती तिला पोस्ट केला होता की मी येतो आहे, तुला भेटायचं आहे मला. आणि पुण्यात येत्या म्हटल्याच्या नंतर मी एक्सायटेडच होतो. सो कालपासून मला असं हे झालं होतं की बाबा अंकिताला भेटायचं. आणि आता तिला जे भेटलो आहे मी, आणि मला खूप भारी वाटतं आहे, मला खूप मस्त वाटतं तिला भेटून. आहे मेकअपच्या बाबतीत, त्यामुळे बिग बॉस मध्ये मी थोडी अशी असायची. ये बस ये बस. ये रे भाऊजी, तुझं इंट्रोडक्शन करून देते. बघ ना तिच्याशी गप्पा मारलास. ये सरक. त्याचं काय इंट्रोडक्शन करून देऊ मी? ऑलरेडी एवढं सांगितलंय सगळ्यांना सगळं माहीत असेलच. असं काही इंट्रोडक्शन वेगळं नाही करून. थँक्यू थँक्यू. अच्छा हां बिग बॉसमध्ये राहण्यासाठी होप्स त्या गाण्यानेच दिले होते, कारण ते गाणं तो माझ्यासाठी गायचा नाही मी. आ चल के तुझे मैं लेके चलू, ते लिरिक्स आहेत ना, ते खूप हे आहे. आणि पहिलं मी नुसती गाणी ऐकायचे, आता ते लिरिक्स ऐक असं मला आहे. माहिती नाहीये की आम्ही दोघं लावतो म्हणून लावतोय. खुश झाले होते मी आधी खुश झाले होते, कारण मला असं झालं की जेव्हा त्यांनी मला सांगितलं की बाहेर जाणारी व्यक्ती आहे अंकिता, मी खूप खुश होते. म्हटलं सुटले असं वाटलं, पण नंतर मी नंतर डीपी दादांना जेव्हा बघितलं ना रडताना, तेव्हा मी अगदीच हल्ले. पण त्यांना मी सांगितलं की मी बाहेर जाऊन खूप छान राहीन आणि सगळं हे करेन म्हणून. पण नेमकं तिथून मला आतमध्ये आणलं. पण त्यानंतर माझी सगळीच भीती गेली होती, काहीतरी खोटं आहे. बाकी सगळे शिट यार, ओ माय गॉड वगैरे असं होतं. माझंच होतं येस कमी झाला, येस असं होतं. आतून मी खुश होते भरपूर, पण तरी मला विश्वास बसत नव्हता. मला वाटलं 70 बोलून, मला वाटलं 170 वगैरे करतील तर वाट लागेल. म्हणजे 70 आहे की काय आहे नाव. फक्त डीपी दादांना पण नाव माहिती नव्हतं. डीपी दादांना नाव कळलं होतं, ते म्हणजे माझे कपडे वेळेत पोचत नव्हते आतमध्ये, आणि मी सारखे मला रिपीट करायला लागत होते. तर मी चिडत होते सारखे की करतायत काय बाहेर माझे लोक, की कपडे का नाही येत आहे तसं. तर मी एकदा मला थोडासा ड्रेस आला होता, तो थोडा फाटलेला होता. मग मी कॅमेरासमोर जाऊन चिडून, ह्याने नव्हता फाटला, पण मग मी कॅमेरासमोर जाऊन चिडून बोलले होते की म्हणजे माझा जो कॉस्ट्युम डिझायनर आहे त्याला 4 शिव्या घाला आणि कुणालला 2 शिव्या घाला असं बोलले होते. ते त्यांनी ऐकलं डीपी दादांनी, आणि मग त्यांनी ते माझ्या डिझायनरचं नाव घेतलं. तर मी काही रिॲक्ट नाही केलं. तर ते बोलले कुणाला पण कळलं पाहिजे ना असं. आणि मी असं बघितलं की ह्यांना कसं कळलं. तर ते माझ्या रिॲक्शनवरनं त्यांनी गेस केलं की नाव कुणाल आहे असं. आणि मग ते चिडवायचे, किती सांगू मी सांगू कुणाला, असं ते गाणं म्हणून चिडवायचे. आणि के वगैरे लिहायचे मुद्दाम, ते सगळे ते त्यांचे चाळे होते. ढोल वाजवायचो आणि अजूनही आम्ही त्याचा पार्ट आहोत. पण आम्ही दोघे तू जात आहे मैं इतना दोस्ती नहीं रखा, खास रखता. हाँ. मालूम है इधर तक पहुंच जाएगी. आप तो भाव भी नहीं देते. असं नाही आहे, खुश भी यार. तर त्याचं हे और इसके कंटेंट मी ढोलपथक कधी जॉईन केलं 2019. तेव्हा तर म्हणजे इंस्टाग्राम माझं प्रायव्हेट होतं आणि मी एवढं काही 99% म्हणजे आपल्या नरेंद्र मोदींना सोडत नाहीत, विराट कोहलीला सोडत नाहीत. तर निगेटिव्ह कमेंट्स देणाऱ्याची तुम्ही मेंटॅलिटी चेंज करायला जाल ना, काही उपयोग नाही आहे त्या गोष्टी. आपल्या कामांनी सगळ्या गोष्टीची उत्तरं देणं गरजेचं आहे. निगेटिव्ह कमेंट्स देणारे खूप आहेत, सगळ्यांना उत्तरं देत बसलं तर आपल्याला कामधंदे सगळे सोडायला लागतील. ये सागो अरंचनी है. अंकिता जीला फक्त बिग बॉसपासूनच नाही, तर अंकिताला मी पहिल्यापासून फॉलो करतो आहे. जेव्हापासून तिने स्टार्ट केलं आहे इंस्टाग्राममध्ये रील्स वगैरे बनवणं. तिच्या रील्स कोकणच्या होत्या, सो मला ते थोडं आवडायच्या, कारण की मी ही टाईप ऑफ कोकणमधलाच आहे, महाडचा आहे. सो त्याच्यामुळे मला तिचं बोलणं मेन म्हणजे मला मालवणी भाषा आवडायची. सो त्याच्यामुळे मी तिला फॉलो केलं.
आता तिची जर जर्नी आपण बघतोय, सो बिग बॉसपासून तिला खूप लोकांनी फॉलो केलं आहे. सो बिग बॉसमध्ये जेव्हा ती आली, मी पहिले एक सीझन बघितला होता, त्याच्यानंतर ती जेव्हा आली ते समजलं मला की बाबा हां अंकिता येते, तेव्हापासून मी पुन्हा बिग बॉस पुन्हा चालू केला. बिग बॉस चालू केल्याच्यानंतर ती अशी स्ट्रॉंग आहे, पण जेव्हा फर्स्ट एपिसोड बघितला ते खूप म्हणजे स्ट्रॉंग वाटलीच नाही. म्हटलं ही अंकिता नाहीच आहे. पण जेव्हा तिने पुन्हा एक वीक नंतर जेव्हा तिने स्टार्ट केलं तेव्हा ती खूप स्ट्रॉंग वाटली आणि वाटली हां बाबा ही खूप चांगली प्लेअर आहे आणि खेळतेसुद्धा चांगली. आणि सगळे लोक तिला बोलत होते की तू का चालली आहेस किंवा कशासाठी चालली आहेस किंवा काय, पण नाही, ती वाटत होती की बाबा तिने पण झालं पाहिजे आणि तिने पण सांगितलं पाहिजे की कोकणी भाषा किंवा मालवणी भाषा काय आहे, मालवणी लोकं कशी आहेत. सो त्याच्यानंतर जेव्हा तिचा जो जर्नी चालू झाली, ती जर्नी चालू झाल्याच्यानंतर खूप असं एक्सपेक्टेशन होते तिच्याकडून आणि तिने ते एक्सपेक्टेशन पूर्ण केले. पूर्ण एपिसोड मी 2-2 वेळा पण बघितलेले आहेत. त्याच्यामधलं एक स्टोरी सांगू शकतो ज्याच्यामध्ये की मी माझ्या ऑफिसमध्ये मित्रांसोबत मी स्टेटस ठेवायचो, सगळं ठेवायचो. त्याच्यानंतर बोलायचे लोक का नाही असं नाही होणार, ती नाही जिंकणार. पण मी म्हटलं नाही, ती जिंकणार, मला माहिती आहे ती नाही जिंकली तरी पण जिंकणार. तेव्हा त्यांनी माझ्यासोबत बेट लावली होती की बाबा ती जिंकली तर आम्ही पार्टी देऊ, नाही जिंकली तर तू द्यावी लागेल. सो ही पार्टी जी आहे ती अजून पेंडिंग आहे मित्रांसोबत देण्यासाठी. सो त्याच्यामध्ये असं होतं की एक फेथ होता तिच्यासोबत की बाबा नाही हीच जिंकली पाहिजे. आणि जेव्हा ती टॉप 5मध्ये जेव्हा बाहेर पडले तेव्हा मी बिग बॉसचा एपिसोड पूर्ण क्लोज केला आणि बघितलं नाही. पण DP दादा होते त्याच्यानंतर पुन्हा बघितला आणि खूप एन्जॉय केलं बिग बॉस. पुढे जाण्यासाठी तिला खूप शुभेच्छा आहेत माझ्याकडून. मला आता ते वो फूड ब्लॉगर याद आले, वो ऐसे खाते ना, मला सब याद आलं. आता हे सगळ्यांनी करायचं. मजा आली भेटून त्यांना. ॲक्च्युली शी इज अ कोकण हार्टेड गर्ल. जसं इंस्टाग्रामवरती आयडिया आहे द सेम आयडेंटिटी शी इज परस्युइंग विदाउट एनी मीन्स एकदम स्ट्रेट फॉरवर्ड पर्सन, नो एनी ऑकवर्डनेस वगैरे. जशी शी इज इन रिअल लाईफ द सेम थिंग शी इज प्लेड इन अ बिग बॉस ऑल्सो. गेम बघून असं वाटलं की म्हणजे इनिशियल 2 वीक्समध्ये शी वॉज टू काम. तिने अगोदर सगळं ऑब्झर्व केलं काय चालतं काय नाही ते इन द बिग बॉस ऑल्सो, हाऊ ईच अँड एव्हरी कंटेस्टंट इज प्लेईंग. मग नंतर तिला आफ्टर 3 वीक्स ॲज पर माय ऑब्झर्वेशन मला कळायला लागलं की तिने गेम पूर्णपणे समजलेला आहे आणि शी नो हाऊ टू प्ले नाव फर्दर रादर दॅन आपण म्हणजे गायडन्स तर तिला DP दादा म्हणा किंवा अजून 2-3 जण करत होते. बट शी नो तिला तिचं म्हणजे मेन फोकस म्हणजे मला असं होतं की तिला तिचे डिसिजन्स घ्यायला शी वॉज एबल टू डू इट इन अ प्रॉपर मॅनर. अंकिता मॅडमला आणि कुणाल सरला इथे खास भेटायला आलो आहे. आज आमचा मीटअप आहे त्यांच्यासोबत आणि मला त्यांना भेटून फार छान वाटलं, स्पेशली अंकिता मॅडमला, कारण की त्यांना मी यूट्यूबपासून त्यांची जर्नी बघितलेली आहे. त्याच्यामुळे त्यांची मी फॅन आहे यूट्यूबपासून. त्यांचे आई बाबा आम्ही सगळ्यांना म्हणजे लाईक करतो. म्हणजे खूप म्हणजे फॅमिली इतकी छान आहे ना की बघावं असं वाटतं. आणि स्पेशली बिग बॉसची त्यांची जर्नी की एक मराठी मुलगी म्हणजे किती पुढे जाऊ शकते. म्हणजे जेव्हा काही असेल, टास्क असेल किंवा काही फाईट असेल किंवा काही पण असेल, इमोशनल पण झालं काय पण, तिनं म्हणजे सगळ्या ह्याच्यात स्वतःला सांभाळून घेतलं. म्हणजे तेवढी कॅपॅसिटी होती सांभाळायची. म्हणजे लोक म्हणतात मराठी मुलगी हे ते, पहिलं कोकण हार्टेड होतं, आता महाराष्ट्रीयन पूर्ण महाराष्ट्राची हे झाली आहे, गर्ल झाली आहे ती, म्हणजे आवडती झाली पूर्ण महाराष्ट्राची. तर ते बघून आम्हाला खूप छान वाटलं की आमचे यूट्यूबर आम्हाला एवढं पसंत करणारे ते आज बिग बॉसमध्ये जाऊन एवढे पुढे गेले. आणि एवढं पुढे गेले की लोक त्यांना भेटायला यायला लागले आहेत, बघायला यायला लागले आहेत. तर एक मराठी म्हणून, एक मी ॲज अ महाराष्ट्रीयन म्हणून ते आमच्यासाठी खूप प्राऊडची गोष्ट आहे. बिग बॉस बघायचो, रोज सुरू झाला की आम्ही बघायचो. अंकिता दीचे टास्क, बिग बॉसचे टास्क आम्ही बघायचो. तर बाहेरून ॲज अ ऑडियन्स बघताना प्रत्येक टास्क बघताना हेच वाटायचं की ती जिद्दीनं खेळते आहे.
महागच सरकत नाही. म्हणजे कुठलाहीच नको मला, असं नको तसं नको असं काही नाही आहे. प्रत्येक म्हणजे कितीही पुढचे लोक फिजिकल कितीही मोठे असो कसे असो तरीसुद्धा तिनं न काही विचार करता तिनं स्वतःची एक म्हणतात ना स्ट्रेंथ लावून आणि स्वतःचं व्यवस्थित डोकं लावून ती खेळली. म्हणजे ॲज अ ऑडियन्स आम्हाला बघताना खूप चांगलं वाटलं की एक मुलगी किती म्हणजे कॅपॅसिटी असते एका मुलीमध्ये की ती कुठेच मागे पडत नसते. अगर तिनं ठरवलं ना की मी हे करणार, मी हे करून दाखवणार, तर इम्पॉसिबल काहीच नाही आहे तिच्यासाठी. सगळी गोष्ट पॉसिबल करून दाखवू शकते ती. आणि ती म्हणजे अंकितानं बिग बॉसमध्ये राहून केलं. अंकिता दिदीला, आमच्या अंकिताला आज केव्हापासून ही वाट बघत होती की मला अंकिताला भेटायचं आहे, बोलायचं आहे. जेव्हा अंकिता नॉमिनेट झाली होती तेव्हा आम्हाला फोर्सली सांगत होती, बाबा अंकिताला खूप वोट करायचं आहे. माझ्यावरून माझा मोबाईल असेल, तिचा मोबाईल असेल, तिच्या आईचा मोबाईल असेल, आमच्या प्रत्येक नातेवाईकाला अंकिताला कमीत कमी 100 वोट गेले असतील आमच्या घरातून. आणि मोस्टली ज्यावेळेस अंकिता आऊट झाली होती, जो तो एक क्लायमॅक्स होता, परत DP दादा जेवढा रडला नसेल तेवढी माझी लेक रडली होती. आणि मोस्टली ज्यावेळेस तिला समजलं की अंकिता आता पुण्यात येणार आहे, आपल्या भागात येणार आहे किंवा इथे येणार आहे, त्यावेळेस गेली 15 दिवस झालं ती इंस्टाग्रामवरती तिला फॉलोअप घेते. तिची वेळ आणि तिचं स्वप्न एक प्रकारे पूर्ण झालेलं आहे. आणि बाळ, तुला कसं वाटतं अंकिता ताईला भेटून? छान वाटतंय? खूप छान आहे ना? कॅमेऱ्यात दिसती तशीच आहे की खूप छान आहे त्याच्यापेक्षा? खूप छान. त्याच्यापेक्षा खूप छान आहे ना? हां, मग अजून आपण तिच्या लग्नाला पण जायचं आहे, ठीक आहे ना? हां, अंकिता दिदी अशी खूप पुढे जाणार आहे. हां, कुणाल दादाला भेटून काय वाटलं? मस्त आहे ना जोडी? जोडी कशी आहे? छान आहे ना? हां, ठीक आहे. नाही रडायचं, ते फक्त आपल्याला हे असतं. आता फक्त पूर्ण झालं ना तुझं, हां, मग आता नाही रडायचं, उलट आनंदी व्हायचं असतं. बरोबर आहे ना? हां, अंकिताने नंबर तुला पर्सनली शेअर केला ना? हां, आपण आता परत, आणि तुला आता बघ बरं किती ड्रीम तुझं पूर्ण झालं ना? हां, तर खूप अनएक्सपेक्टेड होती आजची भेट सगळ्यांसाठीच, कारण की तिला बिग बॉसची जर्नी तिची पाहिली 70 दिवसांची, आणि असं वाटायचं की ती मुंबईला राहते तर पुण्यात भेट होणं शक्य नाही. पण खरंच खूप छान वाटलं. आणि ती जशी बिग बॉसमध्ये वाटायची खूप ग्राउंड टू अर्थ, त्यापेक्षा खूप जास्त ग्राउंड टू अर्थ ती खरंच समोरासमोर आहे. अशी फेक फॉर कॅमेरा अशी बिलकुल नाही वाटत ती. अंकिता आमच्यासाठी लाईक पूर्ण घरच्या सगळ्यांची फेवरेट आहे आमच्या घरी तर. आणि तिला आज प्रत्यक्षात भेटून खूप छान वाटत आहे. आणि ती इवन कुणाल जीजू पण आणि ते काका काकीसुद्धा एकदम ग्राउंड टू अर्थ आहेत, सगळ्यांशी एकदम मन मिसळून बोलत आहेत. आणि मला पण नव्हतं वाटलं की मी कधी तिला भेटू शकते. सो आज ती भेटायला आली आमच्या सगळ्यांना आवर्जून. मला खूप बरं वाटत आहे. आणि ती जी अख्खी बिग बॉसची जर्नी आम्ही पाहिली आहे तिथे पण ती खूप स्ट्रॉंग राहिली आहे, खूप छान खेळली आहे. आणि ती सगळ्यांचं काय म्हणतात पूर्ण कोकणाचंच नाव मोठं करत आहे. मस्त आहे ती, म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तिला भेटणं म्हणजे. आणि एक आमचं ड्रीम कम्प्लीट झालं तिला भेटून वगैरे. मध्ये अंकिता ताई आणि DP दादांची मैत्री जी होती खूप चांगली वाटत होती बघायला. सगळ्यांना बाहेर म्हणजे ओळखीचे नसून सुद्धा तिकडे एवढा चांगला त्यांचा बॉन्ड तयार झाला. ते खूप चांगलं वाटत होतं बाहेर बघायला लोकांसाठी. त्यांची पूर्ण जर्नी खूप चांगली इमोशनल पण होती, पण एकत्र त्यांनी एकमेकांना सांभाळून घेतात. ते खूप चांगलं होतं बघण्यासाठी. आणि त्यांची फ्रेंडशिप बाहेर पण तशीच आहे. ते बघून म्हणजे असं वाटतं की फेक रिलेशन्स नाही आहेत त्यांचे. खूप मनापासून त्यांनी मैत्री केली आहे. आणि DP दादांनी पण तिला खूप समजून घेतलं आहे. आणि तिने पण हक्काने DP दादांकडे नाही का काही चुकलं किंवा राग आला सगळं त्यांच्याशी बोलायची. तर ते रिअल होतं. आत्ताही त्यांची मैत्री तशीच आहे. ती त्यांना भेटायला जाते, ते भेटायला जातात. तर बघून छान वाटतं आम्हाला सगळ्यांनाच. मराठी मुली जी मुलगी आहे त्यांच्यासारख्या प्रत्येक घरामध्ये मुली अशा निर्माण झाल्या तर आपल्याला आनंद आहेच. पण पुढे जाण्याची प्रगती प्रेरणास्थान अंकिता मॅम सदैव राहो हीच आम्ही आणि त्यांना पुढील कार्यक्रमाच्या शुभेच्छा.
आणि आम्ही कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल आम्हाला पण आनंद झालेला आहे. अंकिता जैसे बिग बॉस के हाउस से बाहर आई, वो डायरेक्ट अपने अर्थ हाउस रेस्टोरेंट पे आई. नहीं, बट तुझे याद होगा तो हमने वो वोटिंग के लिए वीडियो शूट किया था. या तो इमेजिन जस्ट वो वीडियो शूट किया अपने स्टाफ ने और अच्छे मन से मांगा ना. हाँ. अंकिता अपने यहाँ आई. 100%. और अंकिता को खाना बहुत पसंद है. शी इज़ अ फूडी. और मेरे को बहुत खुशी हुई कि वो एक्चुअली अर्थ हाउस आई और इतने फैंस आए और उन सब ने अपना खाना एंजॉय किया. तो अपने लिए इससे अच्छा चीज़ कुछ नहीं हो सकता. नहीं, ऑनेस्टली मीट एंड ग्रीट इवेंट एक्चुअली पहली बार हुआ है. या यूजुअली सेलिब्रिटीज आते हैं, बट जिस तरह उसने ग्रीट किया सब लोगों को, हर एक बंदे को बिठा के, आई थिंक शी इज़ रियली डाउन टू अर्थ. एंड आई वुड होप दैट ऑल सेलिब्रिटीज शुड ऑलवेज बी लाइक दिस. कि सबको टाइम मिला, हर एक बंदे के साथ उन्होंने टाइम बिताया. एंड आई जस्ट विश अ लॉट ऑफ सक्सेस. और कितने लोग आए, मतलब कहाँ से लोग आए यार. मतलब मैं जब यहाँ खड़ा था, आई वाज आस्किंग पीपल कि आप कहाँ से आए हो. कोई बोल रहा है मैं सातारा से आया हूँ. मतलब इतनी दूर से लोग आए. एंड ये प्रूव करता है कि अंकिता का फ़ैन फॉलोइंग बहुत अच्छा है और उसका जो लोगों के साथ इंटरेक्शन भी इतना सुपर्ब है. बहुत होमली है, बहुत डाउन टू अर्थ है और वो दिख रहा था सारे लोगों के चेहरे पे. आई एम रियली वेरी हैप्पी दैट शी केम हियर. अंतरिक्ष, तेरा जो स्टोरी है, जो अंकिता के साथ है, जो पास्ट है, वो मतलब थोड़ा बहुत तू शॉर्ट एंड स्वीट में बता सकता है तो हमको, सब फैंस को पता चले कि वो जर्नी एक्चुअली तेरा वैसे ही मुंबई टू पूना का एक जर्नी है. तो ये जर्नी बहुत फनी जर्नी था. सो हम पथक में थे जहाँ हम ढोल बजाते थे साथ में और वहाँ मेरी मुलाकात अंकिता के साथ फर्स्ट टाइम हुई थी. कभी देख के ऐसा लगा नहीं था कि अंकिता आज इतनी बड़ी स्टार बन जाएगी. और यस, उसका मैंने जर्नी देखा हुआ है बिकॉज मेरी फ्रेंड है, हम काफ़ी टाइम मिलते थे. तो उसका जर्नी मुझे समझ में आ रहा था कि वो जिस तरह से ग्रो कर रही थी एंड शी वॉज़ रियली ग्रोइंग वेरी वेल. और वो उसके खुद के बलबूते पे आज यहाँ तक पहुँची है. उसने बहुत मेहनत की है. आई फील वेरी प्राउड दैट अंकिता, आई एम योर फ्रेंड. आई फील वेरी प्राउड दैट आज आप जहाँ पे भी हो, यू रीच टू दिस लेवल. इट्स सो गुड टू सी यू दिस वे. एंड यू केप्ट योर वर्ड्स. आपने बोला था कि मैं जिस दिन बिग बॉस हाउस से आऊँगी, आई श्योरली विजिट योर न्यू प्लेस. मैं अर्थ हाउस पुणे ज़रूर आऊँगी. एंड हियर शी कम्स. थैंक यू सो मच अंकिता. And good luck to you for many more things coming ahead to you. And congratulations for your wedding also. So we at Earth House restaurant in Salunke Vihar at Pune, and we had a surprise, exciting visit of Ankita, the Konkan girl, and we had heard a lot about her, and since we know that she's a great human and a great influencer. So after Big Boss, from Big Boss to Earth House, she's been here, and we also served a few dishes which are chef special. स्पेशल महाबली सिजलर, Mahabali sizzler, उसके बाद खिचड़ी सिजलर and the khichdi sizzler. These were the two famous chef special sizzlers which she really loved it. आणि अशा प्रकारे अर्थ हाऊसमधला आमचा मीट अँड ग्रीट इथे संपतोय आणि आता आम्ही निघालो आहे अंतरिक्षच्या अजून एका रेस्टॉरंटकडे ज्याचं नाव आहे पराठा मंत्र. सगळ्यांनाच माहिती आहे की माझं पण एक रेस्टॉरंटचं स्वप्न आहे जे अजूनही अपूर्णच आहे आणि ते लवकर पूर्ण होण्यासाठी माझे भरपूर प्रयत्न चालू आहेत. पण बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे ते थांबते. तर कधी ना कधी ते पूर्ण होईल. पण खूप छान वाटते की माझ्या मित्राची 2 रेस्टॉरंट्स आता पुण्यामध्ये आहेत, एक कॅफे आणि एक छान रेस्टॉरंट असं. सो प्लीज सगळ्यांनी व्हिजिट करा आणि तुमचा एक्सपिरियन्स नक्की सांगा. पराठा मंत्रामध्ये गेलात तर हा गोटी सोडा नक्की ट्राय करा आणि चॉकलेट पराठा नक्की ट्राय करा. चॉकलेट पराठा ऐकायला खूप विचित्र वाटेल पण खायला खूप टेस्टी लागतं. अगदी वफलसारखं लागतं. लहान मुलांना तर ते केकसारखं पण वाटेल. सो काहीतरी युनिक ट्राय करायचं असेल तर पराठा मंत्रचा चॉकलेट पराठा नक्की ट्राय करा.
सोहम आजा सोहम आप एक मैसेज देना चाहते हो आपके फैंस जिन्होंने आपको वोट किया है दिल से? मैंने भी एक्चुअली दिल से हर टाइम आपको वोट किया है. Thank you मैंने so सारे much. एपिसोड्स देखे हैं. इनफैक्ट मेरे स्टाफ ने भी सारे एपिसोड देखे एंड दे वर वेरी ईगर टू मीट यू टुडे. सो वी आर वेरी हैप्पी दैट आप अर्थ हाउस आए हो. मुझे बहुत अच्छा लग रहा है. तो एक मैसेज आप आपके फैंस को देना चाहते हो? फर्स्ट ऑफ ऑल आई एम ग्रेटफुल फॉर द सपोर्ट एंड एक मैसेज देना चाहूँगी तो डू व्हाट योर हार्ट सेज. जो दिल में आए वो करो, जो मैंने किया. और मैं यहाँ पे एक चीज़ बोलना चाहता हूँ कि मैं अंकिता को काफ़ी टाइम से जानता हूँ और इन्होंने जो मेहनत किया है, यू नो, आई हैव सीन हर ग्रोइंग और आज यहाँ तक पहुँचे हैं. आई एम रियली प्राउड. आई रियली फील प्राउड दैट आई नो यू. बहुत अच्छा लगता है कि जब आप बिग बॉस भी गए, मेरे फ्रेंड्स मुझे बोलते थे अरे ये आपकी फ्रेंड है ना जो बिग बॉस में है. तो उन्होंने दे स्टार्टेड फॉलोइंग यू बिकॉज वो मेरे फ्रेंड थे. दे स्टार्टेड फॉलोइंग यू नाउ. सो आई एम वेरी हैप्पी दैट आपको इतने बड़े स्क्रीन पे देख के. एंड अब यू नो नेक्स्ट विल बी आई वांट टू सी यू इन अ मूवी. यू नो मैं आपको मैं चाहता हूँ कि आप एक बॉलीवुड और एक मराठी मूवी में भी आओ. ट्राई करूँगी. पर हमको भूलना मत. नहीं बिल्कुल आने नहीं. के बाद भी आप प्लीज. But we used to play dhol and dhol patak in Mumbai. Yes. We are still part of that dhol patak. Yes, we really love that dhol patak. I miss that dhol patak. And I अभी miss तो तू really पुणे playing में dhol है. patak. अभी तो तू पुणे में है. पुणे में हूँ but still you know I miss that place. कशामध्ये फरक आहे? सांग ना. प्लीज. कर ना. फ आणि फ मध्ये फरक आहे. मग फरक मी फच म्हटलं. कसं सांग ना. फ बोललीस फ बर फ कसं आणि फ कसं असतं सांग मला. फ कसं असतं फ? मराठीत अक्षर काढून नाही दाखव. काढण्यात सेम आहे, प्रोनाउन्सिएशन वेगवेगळं अच्छा, आहे. फ आणि फ. ओके फणस फणस फ. आणि फ वाला शब्द कुठला आता? फुले. नाही फुलं. फुले तो पण फच. शी बाई. इटामलो शाप मॅड झालो. शाप मॅड झालो. आमचं मीट अँड ग्रीट संपलं आणि त्याच्यानंतर इटामलो. दरवाजा उघडतो आणि उडी मारतो म्हणून. आता आम्ही घरी चाललोय काकीच्या फ्रेंड्सना भेटायला. काकीचे सगळे फ्रेंड्स येत आहेत आणि आता आम्ही त्यांना भेटणार आहोत. स्ट्रेट चलो स्ट्रेट. काय करणार आहेस माझं? बाहेर येऊन म्हणजे पहिले नाही काय करणार आहेस माझं? आम्ही तिचं स्वागत करतो. नाही आता बोललेलीस ते बोल. काय करणार आहेस? कोल्हापुरी भाषेत का कार्यक्रम बोलली होतीस तू. काय करणार आहेस? स्वागत समारंभचा कार्यक्रम करणार आहे. आता पूर्ण सेंटेन्स बोलली काकी. त्याचं काकी बोललेली आता अंकिताचा कार्यक्रम करूया. सगळ्यांनी लवकर या. ते सगळ्यांनी कार्यक्रमासाठी तयार राहा. आम्ही आता करणार आहोत कार्यक्रम. राईट. आणि अशा प्रकारे आमचं मीट अँड ग्रीट झालेलं आहे आणि आम्ही आता कार्यक्रमासाठी तयार आहोत. आणि मी आता थोडं बाहेर जाते, त्यानंतर मी घरी येणार आहे आणि मग होणार आहे आमचा जंगी कार्यक्रम. सो स्टे ट्यून अँड आय विल सी यू इन अ नेक्स्ट ब्लॉग. टिल देन बाय बाय, टेक केअर. अरे पवर मी MSCB कडून एक्स्ट्रा पवर दाखवा. हात मला हात लावर. काय माहिती बघ कशी तर भेटवलं कळत नाही. आता छोटू पावर दाखव. MSCB कडून आम्ही मुद्दाम घेतली विकत. ते माहिती आहे तुला फिजिक्स मध्ये शिकवलं नाही तुला? काय केलं ते दोन एकत्र ह्याच्यात मंत्र बोलणार होतं काय तू? मंत्र बोलणार जा.